धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावे. सर्वांचं या ठिकाणी सर्वात प्रथम मी महानवयान प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मंचावरील उपस्थित आदरणीय श्रीपादजी सबनीस सर, एक अतिशय विवेकवादी विचारवंत आणि एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांचं पुणे शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी व्यक्ती, अशी व्यक्ती आज आपल्या उद्घाटन समारंभाला आलेले आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय आमचे मित्र रविभाऊ दंगेकर हे देखील उपस्थित आहेत. तसेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष आर.एल. गायकवाड साहेब, तसेच शिंदे साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयराव कांबळे आमचे मामा आहेत ते, तसेच वसंतराव चौगुले आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो आणि कार्यकर्त्यांनो, आज सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की महानवयान हा काय प्रकार आहे. आत्ता येताना सबनीस सरांना मी आणायला गेलो होतो त्यांच्या घरी. येताना त्यांनी विचारलं मला, हा महानवयान म्हणजे काय, अशी कल्पना तुम्हाला कशी काय सुचली. खरं पाहता महानवयांचा फार मोठा इतिहास आपल्याला जोडून घेता येईल. भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर जे पंथ पडले त्यामध्ये महायान, हीनयान असे अनेक पंथ 8-10 पंथ पडले होते. त्यातले 2च हे पंथ राहिले. त्याच्यानंतर भारतामध्ये पुन्हा भगवान बुद्धांचा प्रसार व्हावा, भगवान बुद्धांचे विचार सर्वसामान्यापर्यंत जावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस धम्म स्वीकारला होता आणि त्यावेळेस त्यांनी महायान ही कल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यालाच धरून आज आम्ही महानवयान प्रतिष्ठानची या ठिकाणी आपण स्थापना करीत आहोत. हे प्रतिष्ठान केवळ आरोग्य शिबिरं किंवा छोटे मोठे कार्यक्रम न करता एक प्रतिष्ठानचा एक उद्देश वेगळा आहे. ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी आज पूर्व भागातले असतील, ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना घेऊन UPSC MPच्या परीक्षेपर्यंत त्यांना कसं पोहोचवता येईल आणि त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल. भले 100 विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करू, त्यातले 2-5 विद्यार्थी जरी आमच्या या मार्गदर्शन या आपल्या महायान प्रतिष्ठानच्या वतीने जर पुढे गेले तर या फार मोठं काम आपल्या सर्वांच्या हातून होणार आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या वतीने किंवा आमचे ते अविनाश कर्नाटक मंडळ असं एक संयुक्त विद्यमानाने आम्ही असं ठरवले की ह्या महाराष्ट्रामध्ये OBC, NT, ST, VGNT हे जे वर्ग आहे, ह्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्या जातीचे दाखले लागतात त्या जातीच्या दाखल्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात, खूप मोठे पेच निर्माण होतात. मग काय केलं पाहिजे, यांच्यासाठी कुणीतरी रस्त्यावर आलं पाहिजे. म्हणून महानवयान प्रतिष्ठान हे रस्त्यावर येऊन काही JR मध्ये बदल करता येईल का, काही त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येईल का, अशा अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी भविष्यकाळामध्ये करणार आहोत. फार काही मी तुमचा वेळ घेणार नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की महानवयान प्रतिष्ठानला आपण सर्वजण मनापासून उपस्थित राहिलात. खास करून ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर सबनीस सर यांचं आणि रविभाऊ दंगेकर या सर्वांचं मी या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि प्रस्ताविक संपवतो. धन्यवाद. श्री खेतमाळ सर लेखक यांना विनंती आहे की व्यासपीठावर विराजमान व्हावं. धन्यवाद कांबळे साहेब. चातकाला जशी तृष्णा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, चातकाला जशी तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची, चकोराला जशी जीवन जगण्यासाठी ओढ असते चंद्रकिरणांची, अगदी तशीच
अगदी तशीच आता ओढ लागली आहे सर्वांना महानवयान प्रतिष्ठान उद्घाटनाची। आजच्या सोहळ्याचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र भाऊ दंगेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रतिष्ठानचे उद्घाटन करावे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रतिष्ठानचे उद्घाटन करावे। सर्वजण या ठिकाणी त्यांचे स्वागत करूया। या ठिकाणी थोडीशी सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र दंगेकर साहेब, माजी नगरसेवक व जिल्हा नियोजन समिती सदस्य यांचं मी महानवयान प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। गाव करील ते राव करील काय ही मन खोटे ठरवणारे, आधी केलं आणि मग सांगितलं बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ ही उक्ती यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने साकारली आहे। लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत मित्रत्वाचे नाते जपणारे, सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारे असे अध्यक्ष आज या कार्यक्रमाला आपल्याला लाभले आहेत। त्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर अतिशय धडाधडीने निर्भीडपणे प्रत्येक काम करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे। या महानवयान प्रतिष्ठान उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले ही प्रतिष्ठानच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे। मी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराम कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दंगेकर साहेब यांचा सत्कार करावा। माननीय अध्यक्ष श्री आर.एल. गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दंगेकर साहेब यांचा सत्कार करावा। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। धन्यवाद साहेब। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री विजय कांबळे साहेब, मुख्य प्रवर्तक डॉक्टर आंबेडकर विचारधारा प्रशिक्षण संस्था पुणे यांचा सत्कार माननीय अध्यक्ष श्री आर.एल. गायकवाड साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो। श्री विजय कांबळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचंही स्वागत करूया। माननीय श्री महेश शिंदे साहेब, कार्याध्यक्ष आरोग्य सेवा कर्मचारी संघटना महाराष्ट्र शासन पुणे यांचा सत्कार खजिनदार प्रतिष्ठानचे खजिनदार श्री वसंतराव चौगुले मामा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। महेश शिंदे साहेब। सन्माननीय श्री मनोज प्रक्षाले साहेब, सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्कार श्री महेश शिंदे साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो।
सन्माननीय डॉक्टर रिया राजवा मॅडम यांचा सत्कार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिंदे साहेब यांनी करावा. कांबळे साहेब. कोंडे देशमुख मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. सन्माननीय श्री खेतमाळ सर लेखक यांचा सत्कार उपाध्यक्ष श्री कांबळे सर यांनी करावा. सन्माननीय श्री अनिल हातागळे सर लवजी समाज प्रतिष्ठान यांचा सत्कार श्री चौगुले साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. श्री रमेश गायकवाड सर संस्थापक छत्रपती विद्यालय यांचा सत्कार सुद्धा श्री चौगुले मामा यांनी करावा अशी विनंती करतो. श्री गायकवाड साहेब. श्री नामदेव मानकर मराठा महासंघाचे अध्यक्ष यांचा सत्कार श्री गायकवाड साहेब आर. गायकवाड साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. माननीय श्री रमेश महाले सर प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा यांचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आर. गायकवाड साहेब यांनी करावा. माननीय श्री महेश सकट साहेब यांचा सत्कार ॲडव्होकेट कांबळे साहेब यांनी करावा. माननीय श्री दौलत जाधवराव साहेब यांचाही सत्कार श्री चौगुले साहेब यांनी करावा. माननीय श्री काशीनाथ भोसले साहेब अखिल कैकाडी समाज यांचा सत्कार श्री चौगुले साहेब यांनी करावा. माननीय काशीनाथ भोसले साहेब. माननीय श्री देशमुख साहेब माजी प्रशासन अधिकारी. माननीय श्री देशमुख साहेब मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आर. गायकवाड साहेब यांनी करावा. माननीय जिल्हा बोर्डचे सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार खजिनदार
श्री चौगुले मामा यांनी करावा. श्री आभारी साहेब आरोग्य सेवा यांचा सत्कार श्री चौगुले साहेबांनी करावा. श्री आभारी साहेब. माननीय श्री संतोष प्रक्षाळे साहेब जिल्हा परिषद सदस्य सोलापूर कृपया व्यासपीठावर यावे. माननीय संतोष प्रक्षाळे साहेब जिल्हा परिषद सदस्य सोलापूर. राजेश शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती जी तुम्हाला झोपून देत नाही, पण ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारी माणसं फक्त हाताच्या बोटावर मोजण्याची श्री आर्य गायकवाड साहेब. नेहमीच्या वाटेने बरेच असतात, परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण नशिबाला बदलवणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, परंतु कर्तृत्वानं जिंकणारा एखादाच असतो, आणि ते म्हणजे श्री आर्य गायकवाड साहेब. श्री गायकवाड साहेब हे 10 सप्टेंबर 1985 मध्ये नोकरीत रुजू झाले आणि 31 ऑक्टोबर 2021 मध्ये अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. 36 वर्षे राज्य शासकीय सेवेमध्ये आरोग्य विभागामध्ये त्यांनी आयुष्यातील आपली सेवा समर्पित केली. या 36 वर्षामध्ये सेवा करता करता साहेबांनी हजारो माणसं जोडली, जपली, सांभाळली. हिमालयाप्रमाणे उत्तुंग, सागराप्रमाणे अथांग, वाहत्या पाण्यासारखं निर्मळ असं व्यक्तिमत्व म्हणजे आर्य गायकवाड साहेब. त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये समाजामध्ये आपली स्वतःची एक छवी निर्माण केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून आरोग्य सेवेमध्ये आपले काम सुरू केले. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून आपल्या कामाचा ठसा उमटवला, मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केले. नाविन्याची आस कधीच कमी होऊ न देता अभिनव उपक्रम प्रयोग त्यांनी आपल्या काळात राबविले. संघटन कौशल्य, निस्वार्थी वृत्ती, नेतृत्व गुण या उपजत गुणांमुळे ध्येयवेड्या सेवकाची धुरा त्यांनी समर्थपणे केली. अभ्यासवृत्ती, चिकित्सकपणा, जिज्ञासा, सृजनशीलता या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. आधी काम मग आराम या तत्वाप्रमाणे ते कार्यरत असतात. ते नेहमी शांत व समाधानी राहून आपल्या कामात मग्न असतात. जबरदस्त आत्मविश्वास, मोठी महत्वाकांक्षा, मुत्सद्दी व प्रसन्न व्यक्तिमत्व ह्या त्यांच्यामध्ये असून त्यांना कधीच अहंकार नाही.
प्रसन्न चेहरा, मनमोकळं हास्य, चौकस वृत्ती, सर्वांविषयी आपुलकी, बोलण्याची खास शैली, निरोगी शरीर संपदा, अंगी प्रचंड ऊर्जा व उत्साह या त्यांच्या व्यक्तिमत्वातील खास बाबी. चांगल्या कामासाठी प्रोत्साहन व त्यासाठी पाठीवर कौतुकाची थाप मारायला ते कधी विसरत नाही. कीर्ती पाहू जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. वैयक्तिक सुखांची आहुती दिल्याशिवाय कीर्ती मिळत नाही. चंदन जिल्ह्यावर त्याचा सुगंध दरवळतो. त्याप्रमाणे आपले आयुष्य समाजसेवेसाठी झिजवलेल्या गायकवाड साहेबांच्या कीर्तीचा सुगंध खऱ्या अर्थाने आता पसरू लागलेला आहे. गरिबीचा चटका ते आजही विसरले नाही. माती, माणसं, नाती, गोतावळा त्यांनी तितक्याच तोलामोलानं आजही जपला आहे. मनुष्याची श्रेष्ठही त्याच्या कर्तृत्वाने ठरते. इतिहासावर जगता येत नाही. इतिहास घडवावा लागतो. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हा एक इतिहास आहे मित्रांनो. अरे भली माणसं होऊन गेली. कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज आमचेच होते. महावीर आमचेच होते. सम्राट अशोक आमचेच होते. तथागत गौतम बुद्ध अरे आमच्याच मातीतले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, संत गाडगेबाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच्याच रक्तातले होते. नव घडवण्याचं सामर्थ्य याच मातीत आहे. नवनिर्माण करण्याचं, घडवण्याचं सृजनशील सामर्थ्य सुद्धा याच रक्तात आहे. मग आमच्या पुढची आव्हानं कोणती? आमची पावलं झेपावत का नाही? कुठे अडतो आम्ही? खूप काही करायचे, घडवायचे. प्रगतशील बनण्यासाठी ध्येय मनाशी बाळगून श्री आर्य गायकवाड साहेबांची याच उद्देशाने महानवया प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. आणि आपणही या परिवारात सामील झाला तर नक्कीच तुमची स्वप्न साकार होतील. कारण या परिवाराचं ब्रीदवाक्य आहे, पीडित शोषणग्रस्तांचा एकमेव आधार महानवया. मित्रांनो, स्वप्नातून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवं. आणि म्हणूनच आपणा सर्वांसाठी तो मार्ग खुला कसा करता येईल यासाठी महानवया प्रतिष्ठानची स्थापना श्री आर्य गायकवाड साहेबांनी केली आहे. श्री गायकवाड साहेबांना प्रत्येक माणूस या माध्यमातून जोडायचा आहे. संपूर्ण समाज जोडायचा आहे. देश जोडायचा आहे. हे आपण सर्वांना याच देही, याच डोळा दिसेल. अशा या सामान्याचं ही जपणारा माणूस, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे श्री आर्य गायकवाड साहेब यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र भाऊ दंगेकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक श्री आर्य गायकवाड साहेब यांचा सत्कार करूया. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी त्यांचे स्वागत करूया आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया. ग्रामीण मातीचा लढा जगणारे सन्माननीय डॉक्टर केतमाळस, मंचावरील सर्व पाहुणे, सर्व सन्माननीय सदग्रस्त आणि महानवयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या नांदीमध्ये सहभागी झालेले आपण सर्व या बालगंधर्वच्या भव्य अशा प्रकारच्या सभागृहात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय रसिक मित्र, बंधू भगिनी, संस्थेच्या उद्घाटनाचे अनेक सोहळे झाले. त्या उद्घाटनाने केले, परंतु महानवयाच्या ध्येयवादाला मी वंदन आयुष्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी करतो. याचं कारण या नावामध्ये बुद्ध परंपरा आहे, बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची संबंध समर्पण आहे आणि वरच्या बाजूने एक टायटल आहे, त्याचं शीर्षक आहे शोषित दलितांच्या, उपेक्षितांच्या अभ्युदयासाठी ही संस्था कार्यरत राहणार आहे. भांडवलशाहीमध्ये, ब्राह्मणशाहीमध्ये, साम्राज्यशाहीमध्ये प्रस्थापितांची बाजू घेणारे कलावंत असतात, लेखक असतात, विचारवंत असतात आणि राजकीय व्यवस्था तर भांडवलशाहीची कायमची बटीक असते. पक्ष कोणताही असो, राजकारण हे दलित आणि उपेक्षितांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी असलं पाहिजे असं
पण प्रत्येक काळात ते राहत नाही. आणि म्हणून प्रत्येक युगामध्ये शेतकरी, श्रमिक, दलित, कामगार, वंचित, उपेक्षित, गरिबीच राहतो आहे. गरिबांच्या गरिबीचं उत्तर कुणाकडे आहे? ते भांडवलशाहीकडे ते उत्तर मिळू शकेल का? विषम व्यवस्थेकडे ते उत्तर मिळू शकेल का? ते मिळणार नाही. आणि म्हणून दलितांच्या आणि शोषितांच्या वेदनेचा कैवार घेणारी माणसं आणि संस्था मला वंदनीय असतात. हे दुर्मिळ चित्र आहे. भारताच्या संस्कृतीचं चरित्र आम्हाला जर संपन्न करायचं असेल तर भारताच्या नकाशातला शेवटचा माणूस जो वंचित दलित आहे, तो वंचित दलित माणूसच आम्हाला पूजला पाहिजे, रक्षिला पाहिजे, त्याची वेदना जाणली पाहिजे. आणि म्हणून महानव्याने या संस्थेतील काही व्यावसायिक आहेत, काही नोकरदार आहेत, काही रिटायर्ड माणसं आहेत. हा 10-15 लोकांचा अत्यंत संवेदनशील सहृदय माणसांचा हा समूह या संस्थेच्या नावाच्या ध्येयवादामध्ये समर्पित झालेला. त्यांना संसार आहे, त्यांना प्रत्येकाची एक व्यक्तिगत आशा आकांक्षा आहे, प्रत्येकाची शैली आहे, प्रत्येकाचं सामर्थ्य स्थान आहे, बलस्थान आहे. या बलस्थानाची बेरीज करून महानवायांच्या माध्यमातून ते संबंध गरिबापर्यंत, शोषितापर्यंत, विद्यार्थ्यांच्या नव्या पिढीपर्यंत, UPSC MPSCच्या परीक्षा देणाऱ्या वेदना भोगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यापर्यंत जाऊ पाहत आहे. ध्येयवाद मी वाचला या संस्थेचा, उद्देश वाचला. उद्देश अत्यंत पवित्र आहे. अनेक संस्था, अनेक कंपन्या, अनेक संघटना व्यक्तिगत पुढारीपण फुलवण्यासाठी, स्वार्थ आणि संपत्तीच्या संबंध गोळा गिळण्यासाठी निर्माण होत असतात. सध्याचं समाजकारण सुद्धा राजकारणाचाच एक भाग झालेला आहे. अशा अत्यंत प्रतिकूल अवस्थेमध्ये राजकारणाची दिवाळखोरी अनुभवताना, समाजकारणातून कुठलीही अपेक्षा उरली नसताना, ही सर्व मंडळी तुमच्या आणि माझ्या साक्षीने आता एक नवं युग समाजसेवेच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये निर्माण करू पाहत आहे. अनेक महापुरुषांच्या प्रतिमांची बेरीज मला माझ्या पाठीमागे दिसते आहे. गौतम बुद्धापासून बिरसा मुंडापर्यंतचे संबंध बहुजनांचे महापुरुष या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहेत. आजचा कालखंड भारतातला असो की जगातला असो, एक धर्मवादी, एक महापुरुषवादी, एक देशवादी, एक जातवादी, एक प्रांतवादी झालेला आहे. अशा या सर्वार्थाच्या जटिल कुटील अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या समाजकारणामध्ये आपण अनेक महापुरुषांच्या सामर्थ्याची संवादी बेरीज करतात. बिरसा मुंडांचा धर्म आदिवासी आहे, अण्णाभाऊ हिंदू धर्मातच राहिले पण ते मार्क्सवादी आहे. बाबासाहेब आंबेडकर 1935 पर्यंत हिंदू आहेत आणि मृत्यूच्या अगोदर ते बुद्धिस्ट आहेत. गाडगे बाबांचा संप्रदाय हा वारकरी संप्रदायाचा, कीर्तन भजनाचा संप्रदाय आहे. शिवाजी महाराज हे हिंदू धर्मात जन्मले आणि हिंदू धर्मात वारले, मृत्यू झाला, परंतु त्यांचं राजकारण हिंदू धर्माच्या चौकटीत मावत नाही. त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी हिंदू धर्मात जन्म घेतला, पण सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी नवा निर्माण केला. कबीर आणि रविदासांची संत परंपरा, कबीर मुस्लिम की हिंदू ही आजही ठरत नाही. अशा संतांच्या, महापुरुषांच्या, महात्म्यांच्या परंपरांचं संचित वंदनीय मानून ते एकत्रित करून ते संबंध समाजाच्या भल्यासाठी, वंचित आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचा संकल्प आमच्या आर्यन गायकवाड, ॲडव्होकेट कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे. ही बाब माझ्या आयुष्याचा सारांश म्हणजे तुमच्या महायान लवायांचा हा संबंध ध्येयवाद आहे.
माझ्या लेखनाचा तो सारांश आहे, माझ्या जगण्याचा तो सारांश आहे. आम्हाला असंच जगावं लागेल तर आम्ही सुख समाधानानं जगू शकू. केवळ इस्लाम, केवळ हिंदू, केवळ ख्रिश्चन, केवळ बुद्धिस्ट, केवळ जैन असं नागरिकत्व आजच्या काळामध्ये पुरेसं समर्थनीय नाही. सगळ्या धर्माच्या सहवासामध्ये आपल्या धर्माचा माणूस जगेल कसा? तो सुखाने जगायचा असेल तर गळे कापून जगता येणार नाही. म्हणून मग कबीराचं संतत्व स्वीकारूया. गाडगे बाबांची भक्ती मार्गातली परखड भूमिका आपण पचवली पाहिजे. महात्मा फुल्यांचं सत्यशोधन असेल, गांधींच्या महात्म्याचे सत्याचे प्रयोग असतील, हेमंत नावाच्या सद्गृहस्थांनी शिक्षकांनी सूत्रसंचलन करत असताना या यादीमध्ये नसलेला एक महापुरुष म्हणा की न म्हणा ते स्वातंत्र्य आपल्याला आहे. ज्या स्वराज्य मागणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज जयंती आहे, त्या टिळकांचाही उल्लेख महापुरुषांच्या यादीमध्ये समृद्ध जाणीवा असणाऱ्या शिक्षकांनी केलेला आहे. बहुजनांचेच फक्त महापुरुष हेच कल्याणकारी महापुरुष आहेत का? हा एक प्रश्न अत्यंत ज्वलंत या काळामध्ये विचारला जाऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे उद्धारकर्ते असे प्रकारचे महापुरुष आहेत. याच पुण्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ब्राह्मण समाजातील सुधारक असणाऱ्या महापुरुषांचा गौरव बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्यानातून केला आणि भारतातला सगळ्यात मोठा माणूस त्या काळामध्ये रानडे असल्याचं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. बाबासाहेबांनी ज्ञानेश्वराची ओवी आणि तुकारामाचे अभंग त्यांच्या वृत्तपत्रामध्ये छापलेले आहेत. हा बाबासाहेबांचा आणि संतत्वाचा संदर्भ आणि ब्राह्मणी परंपरेतल्या अब्राह्मणी ब्राह्मण्य रहित महापुरुषांच्या सुधारणांचा संदर्भ ज्यावेळेस स्वीकारला जातो त्यावेळेला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, हिंदू आणि मुसलमान, दलित आणि हिंदू हे सर्व हे भेद हे कुचकामी, अत्यंत घातक आणि नालायकपणाच्या नागरिकत्वाची ती खूण लक्षात येते. असं नागरिकत्व, असा समाज तुम्हाला मला अपेक्षित नाही. टिळकांचं समाज सुधारणेतलं प्रतिगामी पण एखाद्या खलनायकाला शोभावा अशा प्रकारचं आहे आणि म्हणून टिळकांची समाज सुधारणाविषयक भूमिका मला मान्य नाही. पण टिळक हे देशभक्त आहे. तुरुंगामध्ये गेलेला हा संपादक आहे देशाच्यासाठी आणि म्हणून तर महात्मा फुले सारखा बहुजनांचा क्रांतिकारक नेता, क्रांतिकारक सुधारक टिळक आगरकरांच्या तुरुंगातून सुटण्याच्या कालखंडामध्ये त्यावेळेच्या 10,000ची जामीन घेत आहेत महात्मा फुले. टिळकांच्या गळ्यातलं जानवं आहे. आगरकर हे ब्राह्मण आहेत म्हणून त्याला ते टाळत नाही. त्यांच्या स्वागताची, सत्काराची भूमिका महात्मा फुले याच पुण्यामध्ये स्वीकारतात. आणि म्हणून ब्राह्मण आणि बहुजनातल्या संवादाच्या जागा आम्हाला आज समजून घेण्याची गरज आहे. हा तुमच्या मंचावरचा विवेकवाद मला महत्वाचा वाटला. एकाच महापुरुषाचं पूजन या मंचावरती झालेलं नाही, पण समीची ज्योत मात्र सर्व जाती धर्माच्या पाहुण्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ज्योत पेटवली, प्रकाशाचं पेरणी केली. प्रकाश म्हणजे ज्ञानाचा संबंध, किरण, ही ज्ञानाची उर्मी आपण पेरतो आहोत. अंधार सर्वार्थाचा, सर्व काळातला, सर्वांच्या संदर्भातला दूर व्हावा आणि सत्याची पेरणी केली जावी, सेवेची पेरणी केली जावी. या संस्थेच्या ध्येयवादामध्ये सेवा करण्याचा संकल्प केलेला आहे. केवळ संघर्ष समाज जीवनामध्ये पुरेसा नसतो आणि संघर्षाच्याही अगोदर संवाद करावा लागतो. इथल्या जाती व्यवस्थेशी संघर्ष करताना बाबासाहेबांनी अगोदर संवाद केला. महाडचा चौदार करण्याचा सत्याग्रह करण्यापूर्वी बाबासाहेबांनी भाषण केली, मंदिर प्रवेशाची चळवळ उभी केली, सहभोजनाचे कार्यक्रम घडवले आणि आम्हीही तुमच्यासारखे हिंदू बांधव आहोत आणि म्हणून तुमच्या देवावरचा आमचा हक्क प्रस्थापित करा, आमच्या भाऊपणाचा हक्क मान्य करा. अशा प्रकारचं सुंदर वैचारिक भक्ती बाबासाहेबांनी हिंदू धर्मातल्या सनातनी नेतृत्वाला केलं.
संवाद विफल झाला, मग बाबासाहेबांनी संघर्ष केला. तरीही बाबासाहेबांनी अहिंसेवरतीच शेवटपर्यंत भर दिला. बाबासाहेबांचा सत्याग्रही भूमिका आणि बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती ही जर दोन्हीचा संदर्भ आपण एकत्र केला तर या संदर्भातले हे महानावायांचं प्रतिष्ठान बाबासाहेबांच्या विचाराची बांधिलकी मानून या ठिकाणी आपली वाटचाल करू पाहत आहे. मित्रहो, महायान नवायान, महायान आणि हिनायान हे दोन पंथ आहेत बौद्ध परंपरेतले. बुद्धाच्या नंतर अशा प्रकारची विभागणी झाली. महावीरांच्या मध्ये सुद्धा दोन पंथ आहेत, श्वेतांबर आणि दिगंबर. बाबासाहेबांपर्यंत येऊन पोहोचलेली बुद्ध परंपरा काही अर्थानं ती कर्मठ झालेली होती. डबकं जर साचलं तर पाण्याला जर वाट मिळत नसेल तर पाण्यामध्ये दुर्गंधी निर्माण होते. म्हणून पाणी प्रवाहित पाहिजे. बुद्धाच्या नंतर बुद्धाचा विचार आणि बुद्धाची परंपरा अनुयायांच्या अज्ञानामुळं किंवा स्वार्थामुळं ती खंडित झाली. भारतातून बुद्ध धर्माचं संबंध अधपतन झालं. अनेक कारणं त्याला आहेत. त्याला वैदिक धर्माचं वर्चस्वही कारण आहे. बौद्ध भिक्खू आणि भिक्खूंच्या संदर्भातल्या वर्तनाचे काही संदर्भ जरूर आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांपर्यंत आलेली बुद्धाची कथा बाबासाहेबांनी बदललेली आहे. बाबासाहेब भौतिकवादी आहेत, इहवादी जाणीवा जाणणारे, पण धर्म मानणारे आहेत. धर्म संकल्पना बाबासाहेबांना प्रमाण वाटते आणि म्हणून बाबासाहेबांनी हिनायानही स्वीकारला नाही, महायानही स्वीकारला नाही. त्यांनी नवीन नवायन त्यांनी निर्माण केले. पारंपरिक बुद्ध भिक्खूंनी बाबासाहेबांच्या या नवायनाचं स्वागत केलेलं नाही, बाधा निर्माण केली, बाबासाहेबांच्या भूमिकेवरती टीका केली. पण बुद्धानंतर अशोक सम्राट आणि अशोक सम्राटानंतर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नवायांची भूमिका, सर्वार्थानं नव्या जाणीवेची भूमिका. आता बाबासाहेबांनंतर पुढे का? बाबासाहेबांनी संवादाच्या जागा आहेत. गांधी आंबेडकर संवाद आहे, संघर्षपणा आहे. बाबासाहेबांनी रानडे संवाद आहे. बाबासाहेबांनी संत संवाद आहे. कालच मुंबईला जे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं घाडगे दादा म्हणून, बाबासाहेबांच्या 2 पुस्तकाचं प्रकाशन करून आलो तुम्ही, त्यामध्ये संदर्भ आहे. पंढरपूरला जी धर्मशाळा बांधली गाडगे बाबांनी, ती भाऊराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांना ती पंढरपूरची धर्मशाळा त्यांनी हस्तांतरित केली, त्याला भेट दिलेली आहे. आणि बाबासाहेबांनी ती स्वीकारलेली पंढरपूरची धर्मशाळा जी गाडगे बाबाने दिली आणि भाऊराव पाटलांच्या हस्ते दिली, वेगवेगळे धर्माचे लोक आहेत हे लक्षात घ्या. ती पंढरपूरची धर्मशाळा बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला जोडली. बाबासाहेबांच्या आयुष्यातलं संघर्ष पर्व एक सत्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातलं संवाद हेही सत्य आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या बहुसांस्कृतिक एकतेच्या संविधानाच्या भूमिकेनंतर पुढे काय? संविधानाला आर्थिक व्यवहारातून अत्यंत गरीब अशा प्रकारच्या संपत्ती आणि स्वार्थातून चॅलेंज मिळत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये तिरंगा तडफडतो की फडफडतो हा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. कारण या देशातले कोटी कोटी गरीब जनता, श्रमिक, शेतकरी मरतायत, जिवंतरावनी मेल्याची अनुभूती घेत आहेत. शोषिताची आठवण सरकारला नाही आणि समाजालाही नाही. आणि म्हणून महानवायांच्या लोकांना पुढे आता सरसावता यावं लागतंय. हा नवा आंबेडकर मार्ग आहे. बाबासाहेबांच्या विचाराची बांधिलकी स्वीकारून तात्विक अधिष्ठान पचवून बुद्धाच्या प्रेरणेतून कार्य करताना या सर्व महापुरुषांच्या बेचेमध्ये महानवायांची भूमिका पुढे पेटत असताना एकीकडे संघर्षाचे संदर्भ, नव्या पिढीच्या दुःखाचे प्रश्न, अभ्यासाचे प्रश्न, जातीच्या प्रमाणपत्राचे प्रश्न, खेड्यात जा आणि तुमची जिथे गावामध्ये जन्म झाला तिथून जातीचं सर्टिफिकेट आणा. आमचे ॲडव्होकेट कांबळे सांगत होते कसं शक्य आहे? तामिळनाडूतला, आंध्रामधला माणूस मुंबईत आला, पुण्यात आला, इथून पुन्हा त्याच्या पालकांनी पैसे नसताना पुन्हा आपल्या मूळ प्रांतात उत्तर भारतात जायचं, दक्षिण भारतात जायचं आणि आपल्या गावामध्ये कुठे शोध घ्यायचा त्या जातीचा आणि त्या जन्माचा. इतकी कठीण अवस्था असताना सुद्धा सरकार नावाच्या कुठल्या संकल्पनेमध्ये
संवेदना नसतेच, म्हणून तर ते सरकार असतं. संवेदना आहे ती या संबंध संस्थेला, आणि म्हणून ही संस्था महानवायान महान आहे. हे नवयान आहे ते बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या प्रेरणेतून जरी निर्माण झालं तरी आजच्या प्रश्नाला सामोरं जाताना आजच्या समाजाचे जे मानबिंदू आहेत, गाडगे बाबा असो की कबीर असो, जात न पाहता महापुरुषाला जात नसते, अनुयायाला जात असते. कारण अनुयायाच्या धंद्याची दुकानदारीची सोय माझा महापुरुष म्हणून स्वतःच्या मेंदूतलं जातीचं जानवं आपल्या महापुरुषांच्या गळ्यात अडकवून त्यांच्या नावानं दुकानदारी करणारे संबंध अनुयायी, मग ते गांधीचे असो, ते मार्क्सचे असो, ते बाबासाहेबांचे असो, ते कुठल्या अण्णाभाऊ साठेचे अनुयायी असो, शिवाजी महाराजांचे अनुयायी असो, हे सर्व जातीवादी अनुयायी आपापल्या महापुरुषाचा पराभव करत आहेत. अशा पराभव करणाऱ्या कालखंडामध्ये महापुरुषाच्या पुण्याईची बेरीज करून महानवायांचे संबंध ही संबंध संघटना एका नव्या जाणीवीतून महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवते आहे. या पावलांचं मी स्वागत करतो. या संस्थेच्या ध्येयवादाला मी सुरुवातीलाच वंदन केलं. याचं कारण हे दुर्मिळ चित्र आहे. आम्ही खोक्यांची भाषा ऐकतो आहोत, 50 खोके, 100 खोके, 2000. म्हणजे आता दिल्लीला काही कठीण नाही, पैसा मिळवायचा आणि सरकार पाडायची, मला त्याच्यात देणं घेणं नाही. सत्तेचं राजकारण सगळेच करतायत. सत्याचं राजकारण कोण करणार? सत्याचं समाजकारण कोण करणार? सत्याचं समाजकारण करणारे आर्य गायकवाड आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी. सत्य हे सत्तेपेक्षा चिरकाल टिकणार, सर्व मानवांच्या कल्याणासाठी उपयुक्त असणार आहे. सत्ता हे साधन नव्हेच, सत्ता हे सत्य पेरण्याचं साधन व्हायला पाहिजे. दुर्दैवानं सत्य सत्ताधाऱ्यांकडे पाणी भरत आहे. सत्य कुचुंबून राहत आहे. सत्याच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याची किमया कुठलाही सत्ताधारी पक्ष करीत नसतो. म्हणून तुमचा आमचा पक्ष, दंगेकरांचा काँग्रेसचे म्हणाले, असा चांगली गोष्ट आहे, तर तेवढं तरी समाधानाची गोष्ट आहे. पण आता सर्वच पक्ष अविश्वास पात्र झालेल्या कालखंडामध्ये तुमचा आणि माझा जनतेचा पक्ष हा सत्यनिष्ठच असावा. तो सत्तानिष्ठ असून चालणार नाही. म्हणून सत्यनिष्ठ राजकारणाला शह देऊन, संघर्ष करून, सत्याची पेरणी करून, सत्याची प्रतिष्ठापना करून, बुद्ध महावीराची बेरीज, सॉक्रेटिस आणि तुमच्या कबीर आणि तुकारामाची बेरीज, ज्ञानेश्वर आगरकर आंबेडकरांची बेरीज, महात्मा गांधी महात्मा फुल्यांची बेरीज, सर्व संतांची, सर्व महंतांची, सर्व महात्म्यांची, महापुरुषांची बेरीज आम्हाला अधिष्ठान म्हणून स्वीकारावी लागेल. नवा माणूस, नवा भारत, नवा विश्वात्मक समाज, नव विश्व साहित्य, नवी विश्वात्मक मानवी रचना आणि नवा विश्वात्मक धर्म निर्माण करण्यासाठी या महापुरुषाची पुण्याई तुम्हाला मला सतत प्रेरणा देणार आहे. या पुण्याईची बांधिलकी मानणार महानवायांचं हे संबंध रसायन, हे मूल्यात्मक सामर्थ्य आणि हा पवित्र पुण्यशील असा ध्येयवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी, माझ्यासाठी अत्यंत नवी प्रेरणा देणारा ठरतो आहे. आज दिवसभरामध्ये तुम्हा सर्व रसिकांच्या प्रेमाचा भाग म्हणून 5 कार्यक्रम आहेत. आता 10चा कार्यक्रम पत्रकार भवनामध्ये आहे. गाडी बाहेर आलेली आहे. मी सर्वांच्या रसिकतेला, सर्वांच्या विवेक बुद्धीला, सर्वांच्या सत्यनिष्ठेला मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि या महायांच्या नव्या टीमचं स्वागत करताना त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो. जय भारत, जय जगत, जय बुद्ध, जय भारत. अध्यक्ष माननीय श्री रवींद्र दंगेकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज महानवयान प्रतिष्ठानच्या वतीनं आज या संस्थेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचे विचार आपण ऐकलेत, सबनीस सर आता गेलेले आहेत कार्यक्रमाला,
आपल्याला विशालाची मेजवानी दिली. त्याचबरोबर कांबळे सरांनी बी आज मेजवानी ड्रायव्हरची चांगली दिलेली आहे. पण त्यांना माझ्या माहितीप्रमाणे मागणं सांगण्यात जरी थांबावं, कारण त्यांच्याकडं भरपूर विचार आहेत आणि ह्या विचाराच्या मेजवानीमध्ये मी काय देऊ शकतो, कारण एवढे मान्यवर या ठिकाणी असल्यामुळं आज मला तसं आमच्या सर्व मित्रांनी सांगितले की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद तुम्ही घ्या, पण मला जास्त स्टेजवर बसायची सवय नाही. माझी चुळबुळ चालू होती, कधी कार्यक्रम संपता आणि मी कधी उठून जातोय. पण एक समाजासाठी गायकवाड सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी एक पाऊल आज पुढं टाकलेलं आहे आणि समाजाच्या हितासाठी, समाजाला एकत्र करण्यासाठी, समाजाच्या सुखदुःखासाठी या सर्व एकत्र टीम घेऊन या ठिकाणी आपल्यापुढे एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला आणि स्वच्छ कारभार करता येतो आणि ह्याच्यामुळे एक संघटन होतं. सरकारी दरबारी त्याची नोंद बी झालेली आहे आणि हे महामानव प्रतिष्ठान हे आपल्या समाजाच्या चळवळीचं आणि विचाराचं प्रतिष्ठान आहे. समाजामध्ये काम करताना मी एका प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आपण काम करताना आपल्याला आज आपण बांधिलकी निर्माण केलेली आहे, आपण एक बांधिलकी घेतलेली आहे. आजपासून आपण ह्याच्यामध्ये सर्व माझ्या माहितीप्रमाणे समाजात काम करणारे आणि आरोग्य विभागात बरीच लोक ह्यातली काम करणारे आणि समाजाचं त्यांना देणं आहे. जरी काही लोक ह्यातली रिटायर होत असतील, काही लोक काम करत असतील, पण मला काहीतरी देणं आहे या विचारातून या प्रतिष्ठानचा जन्म झाला असं मी मानतो. माझ्या ठिकाणी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली म्हणून मी आज सर्व प्रतिष्ठानचे अधिकारी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माझे मित्र दिसतात बऱ्यापैकी, तर यांचं मी मनापासून आभार मानतो. त्या ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान दिला, त्यामुळे प्रतिष्ठानचे सर्व सहकारी कार्यकर्ते, त्यांच्या पाठीमागं असणारे सर्व आश्रय जाते त्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि परत एकदा शुभेच्छा देऊन माझं विचार संपतो. आणि संस्थापक अध्यक्ष श्री आर्यन गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्र धंगेकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीपाल सबनीस सर, विवेकवादी विचारवंत असे हे 2 महान व्यक्ती महानवय प्रतिष्ठानच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. तसेच आपण वेळात वेळ काढून आलात ते माझे सहकारी बंधू भगिनी यांचे मी स्वागत करतो आणि आभार मानतो की आज रविवार असताना आणि अनेक कामे बाजूला ठेवून आपण या समारंभात उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. यापूर्वीच कांबळे सरांनी आपल्याला सांगितलं की महानव्यान प्रतिष्ठान, या महानव्यान शब्दाची व्याख्या त्यांनी आपल्याला समजून सांगितली काय आणि त्या पद्धतीनेच महानव्यान काम करेल, पीडित आणि शोषणग्रस्तांचा एकमेव आधार राहील अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो. आपले सर्व डायरेक्टर मंडळी हे विविध क्षेत्रातील आहेत, त्यांच्या नॉलेजचा, त्यांच्या ज्ञानाचा फायदा हा आपल्या महानव्यान प्रतिष्ठानला ते देतील आणि महानव्यान प्रतिष्ठान हे अल्पावधीतच खूप काही गोष्टी करायचे ठरवले आहेत. त्यावेळेस आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. आज इथं उपस्थित असलेले सर्व माझे मित्र, माझे बंधू भगिनी यांना विनंती आहे की आपण या महानव्यान प्रतिष्ठानच्या सदस्यत्वाचा स्वीकार करावा आणि या मोठ्या संघटनांमध्ये आपण सामील व्हावं. पुढचे अनेक कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत
काय म्हणजे वैयक्तिक लेवलवरचे प्रॉब्लेम असो किंवा एखादं जनसमुदायाचे प्रॉब्लेम असो, आपण अनेक गोष्टी हाताळणार आहोत. काही सरकार दरबारी आपली गाऱ्हाणे असतील तेही सोडवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. काही समाजामध्ये आपली गाऱ्हाणे असतील तेही सोडवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या संघटनेमध्ये या प्रतिष्ठानामध्ये वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हे सर्वार्थाने या प्रतिष्ठानला वाहून घेणार आहेत. काय कुणाचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर या प्रतिष्ठान 24 तास बांधील राहील त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, अशी ग्वाही मी या प्रतिष्ठानच्या वतीने आपणास देत आहोत. आणि आपण सर्वांनी या प्रतिष्ठानला हातभार लावा. आज 36 वर्ष माझी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सेवा झाली. माझे जे सहकारी मित्र बंधू भगिनी असतील त्यांनी या प्रतिष्ठानामध्ये सामील व्हावं आणि आपले हे प्रतिष्ठान पुढे आपण अशाच पद्धतीने चालू ठेवू की लोकांचे प्रश्न मार्गी लागतील. जो आडला तो आमचा, अशी ही प्रतिष्ठानची कल्पना आहे. काय आपल्याला मोठ्या लोकांसाठी काम करायचं नाहीये. जे दीनदलित आहेत, जे पीडित आहेत, शोषणग्रस्त आहेत, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, त्यांचं कल्याण करणं, त्यांचा उत्कर्ष करणं, त्यांचं राहणीमान उंचावणं हा एक संघटनेचा किंवा ह्या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. आणि मला असा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण यात सामील होताल आणि अल्पावधीतच ज्या काही कल्पना आपण योजल्या आहेत, आमच्या बॉडीने योजल्या आहेत, त्या आपण खऱ्या अर्थाने आपण त्याला मूर्त स्वरूप देऊ. एक माझ्या दृष्टीने 5 ते 6 महिन्याच्या कालावधीतच अनेक गोष्टींना आपण हाती घेऊन हा कार्यक्रम आपण पुढे रन करणारच आहोत आणि त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. या माझ्यानंतर मला वाटतं 2 शब्द महेश सरांना मी विनंती करतो, त्यांनी 2 शब्द बोलावे. महानवय प्रतिष्ठान उद्घाटन समारंभ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित सबनीस साहेब गेले, आदरणीय गंगेकर साहेब, आमच्या राज्य आरोग्य संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते महेशजी शिंदे, माझे मित्र, प्रतिष्ठानचा उद्देश, कर्तव्य अतिशय धडाडीचे आणि भरभराटीचे आहे. या प्रतिष्ठानच्या नावाच्या बाबत, या प्रतिष्ठानच्या कार्याच्या बाबत, या प्रतिष्ठानच्या उद्देशाच्या बाबत मी आणि माझे सहकारी आदरणीय गायकवाड सर, आर्यन गायकवाड, जवळजवळ 1.5 ते 2 महिने आम्ही अभ्यास करत होतो. त्याला नाव काय द्यायचं. अतिशय धडाडीचा, तळमळीचा, सर्वसामान्यांचा विकास करण्याचा त्यांचा या महाप्रतिष्ठानच्या माध्यमातून बोध आहे. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो, आज जसे आपण या उद्घाटन प्रसंगी आला, त्याच प्रसंगी या प्रतिष्ठानचा दीर्घोदीर्घ होण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला पाहिजे, ते आपणाकडून मिळावे अशी मी प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. दुसरी गोष्ट, आज रोजी मी आपल्या सर्वांच्या समोर या प्रतिष्ठानला कार्य करण्यासाठी 51,000ची देणगी मी आज बहाल करतो. माझ्यापासून सुरुवात करतो. आम्हाला जसं जसं सहकार्याला येईल तसं तसं आपण सर्वांनी सहकार्य करायचं होईल ना. मी 51,000 आज या प्रतिष्ठानला बहाल देणगी करतो. तसेच अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगेकर, आमचे आर्यन गायकवाड आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज महानवयान प्रतिष्ठान त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचा उद्देशच हा आहे, जे महामानव होऊन गेले, जे महासंत होऊन गेलेत आपल्याकडे या देशामध्ये आणि ह्या पुण्यामध्ये, पुण्याचं नाव मुद्दाम घेतो कारण
स्वातंत्र्याच्या चळवळीची सुरुवात किंवा जर भूकंपाचा केंद्रबिंदू, खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जर कुठं असेल तर तो तुमच्या आमच्या पुण्यामध्ये आहे. म्हणून मी पुण्याचं नाव घेतो. सहकार्यांनो, मी आरोग्य विभाग कार्याध्यक्ष या नात्याने या संस्थेच्या महानवयान प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि संपूर्ण आरोग्य विभाग फक्त पुण्यातला आरोग्य विभाग नाही तर महाराष्ट्राचा नेता या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कर्मचारी संघटनेच्या नात्याने मी आज आर्य गायकवाड यांना आश्वासित करतो की आम्ही ठामपणे तुमच्या बाजूने आहोत. बाबासाहेबांनी एक छानसं वाक्य सांगितलं, शिका. खूप छान मंत्र दिलेला आहे, शिका, शिक्षण घ्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध पिल्यानंतर ती व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका. दुसरा मुद्दा सांगितला, संघटित व्हा. का संघटित व्हायचं? कशासाठी संघटित व्हायचं? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटित व्हा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच्यामध्ये मला आता सबनीस साहेबांनी एक शब्द सांगितला, संवाद करा. संवाद ही काळाची गरज आहे. संवाद बाबासाहेबांनी महात्मा फुलेंबरोबर केला, टिळकांबरोबर केला. भले त्यांचे वैचारिक मतभेद होते, सगळ्या थोर नेत्यांविषयी संवाद केला आणि जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा संघर्ष केला. हे अत्यंत योग्य पद्धतीने जर आपल्याला एक प्रवाह, त्या प्रवाहामध्ये जायचं असेल आणि आपल्यावरचा अन्याय दूर करायचा असेल तर ते संघटित होणं गरजेचं आहे आणि शेवटी संघर्ष करा असं माझंही मत आहे. समजित साहेबांनी खूप छान आणि मोलाचे विचार मला दिले, आपल्या सगळ्यांना दिले. फार बरं वाटलं. त्यांच्यासारखी व्यक्ती आज आपल्याला या कार्यक्रमाला लाभली. त्यांच्या विचारातनं वेगवेगळे मुद्दे येत होते. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येऊ शकतं त्यांनी साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी माननीय श्री विजय कांबळे सर, मुख्य प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा प्रशिक्षण संस्था यांना मी या ठिकाणी आपले मनोगत मांडण्यासाठी आमंत्रित करतो. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, महामाता भीमाई, महामाता रमाई, राजमाता जिजाई, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी, सावित्रीबाई फुले आणि फातिमा बीबी या सर्व महामातांना आणि महापुरुषांना माझं अभिवादन. मित्रांनो, मला काही कमी बोलण्याची सवय नाही, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करतो आणि कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालेला आहात ते महानवयान प्रतिष्ठान हे नवीनच संघटन ओपन झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटनही सबनीस सरांनी केलं. याची अगोदरच कुंकू मला लागलेली होती. आमचे भाचे ॲडव्होकेट श्रीराम कांबळे आणि ज्यांना आपण मामा म्हणतो असे वसंतराव चौगुले यांनी याबाबत मला सांगितलेलं होतं. मित्रांनो, यांचा एक उद्देश या ठिकाणी आहे, पीडित शोषणग्रस्तांचा एकमेव आधार महानवया. चांगला आहे उद्देश,
उद्देश अगदी पवित्र आहे, परंतु त्याची उद्देशिका मला काय पाहता आली नाही. परंतु या सेंटेन्समध्येच खूप मोठा अर्थ दडलेला आहे. मित्रांनो, भारतामध्ये खूप संघटना आहे. मी ज्या संघटनेमध्ये अगोदर काम करत होतो, सामाजिक संघटना, त्या संघटनेच्या लिस्टमध्ये आम्ही केडर कॅम्पमध्ये नेहमी सांगत असायचो की 10,000 संघटना आहे. मागच्या वर्षी राजरत्न आंबेडकर यांचं ऐकण्याची मला संधी मिळाली. दापोलीच्या विहारामध्ये एक कार्यक्रम होता आणि आम्ही लोणावळ्याला गेलो होतो फिरायला फॅमिलीसह. तर फॅमिलीतले लोक म्हटले की आपण दापोलीच्या विहारामध्ये जरा थोडंसं भेट देऊया. मग आम्ही दापोलीच्या विहारात गेलो आणि त्यांचं भाषण चालू होतं. तर त्यांनी सांगितलं की माझ्या लिस्टमध्ये 1,00,000 संघटना, आंबेडकरांच्या नावाच्याच 1,00,000 संघटना. आता या ज्या संघटना आहेत, या संघटनांमध्ये एक लॅक्युना आहे, साम्य आहे. एक साम्य काय आहे की सगळे आंबेडकरवादी संघटना आहे. याच्यामध्ये लॅक्युना काय आहे, विसंगती काय आहे? विसंगती, एकही संघटन दुसऱ्या संघटनेला असं म्हणत नाही की ते संघटन माझ्यासारखंच काम करतं, आम्ही दोघं एकसारखेच काम करतो. एकाच विषयावर काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. पण तरी सुद्धा ते म्हणत नाहीत की हे संघटन जे आहे ते आम्ही दोघंही एकच काम करतो आहोत. व्यक्तीमध्ये तर भेद आहेच आहेत, पण संघटनेमध्ये सुद्धा भेद आहे, कार्यामध्ये भेद आहे, विचारामध्ये भेद आहे आणि आंबेडकर एकच आहे, अशी परिस्थिती आहे. मी नेहमी लोकांना सांगत असतो, काही लोक सामाजिक काम करतात, काही लोक धार्मिक काम करतात, काही लोक राजकीय काम करतात, सांस्कृतिक काम करतात, आर्थिक काम करतात, शैक्षणिक काम करतात, आध्यात्मिक काम करतात. वेगवेगळ्या संघटना आहेत, हजारो संघटना. पूर्वी आम्ही हजारो जातींमध्ये विभक्त झालेलो होतो आणि आता आम्ही हजारो संघटनेमध्ये विभक्त झालो. ही परिस्थिती आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की आपण एकच आहोत. सामाजिक काम करणारे एकच आहेत, धार्मिक काम करणारे एकच आहेत. त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगत असतो की महानुभाव म्हणतात की एक बोधकथा आहे, चक्रधर स्वामींनी लिहिलेली बोधकथा आहे. त्या बोधकथेमध्ये चक्रधर स्वामी म्हणतात की एक हत्ती होता, तो हत्ती आंधळ्यांच्या गावामध्ये गेला. गाव होतं आंधळ्यांचं आणि तो एवढा मोठा हत्ती जो आहे, हत्ती आला म्हणून लोक बघायला गेले. आता कसं बघणार ते हत्ती? तो चाचपटून बघणार, हात लावून बघणार, स्पर्श करून बघणार. पण एवढ्या बलाढ्य मोठ्या हत्तीला एक संघपणे स्पर्श करून पाहणं तर आंधळ्याला शक्यच नाही. मग प्रत्येक आंधळा गेला आणि त्यांनी हत्ती पाहिला. ज्याच्या हाताला जे अवयव लागले त्या अवयवाप्रमाणे तो म्हणायला लागला की हत्ती जो आहे तो अशा पद्धतीचा. कोण म्हणायला लागलं भुसलाप्रमाणे आहे, कोण म्हणायला लागलं खांबाप्रमाणे आहे, कोण म्हणायला लागलं की कोथळ्याप्रमाणे आहे, कोण म्हणायला लागलं खराट्याप्रमाणे आहे, कोण म्हणायला लागलं भिंतीप्रमाणे आहे, कोण म्हणायला लागलं सुपाप्रमाणे. बोधकथा आहे की आपण म्हणाल की आता पाठीला हात लावणं तर शक्यच नाही, तर पाठ कशी आहे? बोधकथा आहे. मग असा त्यांचा वाद निर्माण झाला की आम्ही हत्ती पाहिलेला, तो हत्ती असा आहे. सगळ्यांचा वाद झाला, हत्ती असा नाही असाच आहे. तशाच पद्धतीने आमच्या संघटना आहेत. पहिलं धार्मिक काम म्हणजे सगळ्यात बाबासाहेबांचं मोठं काम आहे. राजकारण करणारे लोक म्हणतात की पॉलिटिकल की इज ए मास्टर की यू कॅन ओपन ईच अँड एव्हरी लॉ. आणि सत्ताधारी समाज बनवायचा आहे, सत्ताधारी समाज बनवायचा आहे, हे बाबासाहेबांचं उद्दिष्ट आहे. म्हणून पहिलं राजकारण. धार्मिक काम करणारे लोक म्हणतात की पहिलं जे आहे ते धर्मकारण केलं पाहिजे. धर्माने सगळ्याच किल्ल्या ओपन होतात. धर्मकारण पहिलं केलं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हटले होते धर्मांतर करण्याच्या अगोदर बाबासाहेबांना कोणी सांगायला गेलं की बाबासाहेब 1956ला आपण धर्मांतर करणार आहोत, पण 57 मध्ये केलं तर बरं होईल, कारण अगोदर इलेक्शन्स आहेत आणि आम्हाला रिझर्वेशनचा फायदा मिळणार. तर 56च्या ऐवजी 57ला करा, जानेवारी नंतर करा. तर बाबासाहेब म्हटले की बाबासाहेबांना कुणकुण लागलेली होती, चर्चा झालीच नाही. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं की एका रजिस्टरवर स्वतःची सही केली आणि वर लिहिलं की मी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर करण्यास मी तयार आहे.
माझी संमती आहे असं लिहिलं आणि सर्वांच्या समोर ते रजिस्टर दिलं आणि रजिस्टर दिल्यानंतर सर्वांनी गुपचूप त्याच्यावर सह्या केल्या. रजिस्टर ताब्यात घेताना बाबासाहेब म्हणतात की मला राजकारणापेक्षा दमवली आहे. मग राजकारण करायचं का दम्मकारण करायचं? बाबासाहेब म्हणतात की एक कविता आहे, एक कविता जी आहे ते माझ्या 1.5 तासाचं भाषण जे आहे ते एक कविता तुम्हाला सांगून जाते. सांस्कृतिक कार्यक्रमाला बाबासाहेबांनी सुद्धा महत्व दिलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक जे संस्कृती जपण्याचं काम बाबासाहेबांनी करावं हे असं सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. सांस्कृतिकला सुद्धा महत्व आहे. शैक्षणिक शिका संघटित वा संघर्ष करा म्हणजे शैक्षणिकला सुद्धा महत्व दिलेलं आहे. आर्थिक पाया मजबूत केला पाहिजे याला सुद्धा महत्व दिलेलं आहे. मग नक्की काय करायचं आहे? प्रत्येक जण भांडण बसतो की पहिलं हे केलं पाहिजे, पहिलं ते केलं पाहिजे, पहिलं ते केलं पाहिजे आणि ह्यालाच प्रायोरिटी दिली पाहिजे. तर माझं मत असं आहे की मित्रांनो, हत्तीसारखं जसे सगळे अवयव मिळून हत्ती तयार होतो तसं हे सगळे जी कारणं आहेत सगळं मिळून एक बाबासाहेब तयार होतो. त्यामुळं बाबासाहेबांचं काम हे सर्व समाजविषयक असलं पाहिजे. म्हणून हे सगळं मित्रत्वाने काम केलं पाहिजे. आणि मित्रांनो, 1 लाख संघटना जर असतील तर इतकं मोठं नेटवर्क कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन जर असेल तर इतकं मोठं नेटवर्क जे आहे ते आपलं होऊ शकतं. केवळ आंबेडकरवादी संघटनांचं नेटवर्क होऊ शकतं. जगामध्ये कितीही संघटना असल्या तरी सुद्धा जगामध्ये जेवढ्या संघटना असतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने संघटना ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या भारतामध्ये आहे त्या एकमेकाला जोडणं आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की आपल्याला स्पर्श करण्याचा सुद्धा अधिकार आहे. स्पर्श केला तरी सुद्धा आपला विटाळ मानला जातो. आपल्याला चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता. आपली सावली जरी अंगावर पडली तरी सुद्धा आपला विटाळ मानला जात होता. काही लोक आहेत आपल्याला फक्त अस्पृश्य लोक माहिती आहे, परंतु दृष्टीवर्जित लोक होते की ते दृष्टीच पडले तरी सुद्धा त्यांचा विटाळ मानला जातो. असे सामिप्यवर्जित लोक आहेत की जे फक्त समोर जवळ जरी आले, एका ठराविक अंतराच्या जवळ जरी आले तरी सुद्धा त्यांचा विटाळ मानला जात होता. हे सामिप्यवर्जित लोक आहेत, दृष्टीवर्जित लोक आहेत. आणि त्याच्यानंतर 3 नंबर जो लागतो तो अस्पृश्य लोकांना. जवळ येऊ शकतात फक्त स्पर्श करू शकत नाही, जवळ येऊ शकतात फक्त त्यांची सावली त्यांच्या अंगावर पडू द्यायची नाही, तरी सुद्धा आपला विटाळ मानला जातो. चांगली कपडे घालण्याचा अधिकार नाही, घोड्यावर बसण्याचा अधिकार नाही, आपल्या जेवणामध्ये तूप खाण्याचा अधिकार नाही, सायकल चालवण्याचा अधिकार नाही, पायामध्ये चपला घालण्याचा अधिकार नाही. आता याच ठिकाणी छत्तीसगडमध्ये एक 2-4 वर्षापूर्वी एक घटना घडली. एक मुलगी जी आहे मॅट्रिक पास झाली आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला एक सायकल घेऊन दिली की तालुक्याच्या गावाला जाऊन बिचारी कॉलेजमध्ये जाईल. सायकल घेऊन दिल्यानंतर गावातल्या लोकांनी त्यांच्या घरदाराला तर मारलं, परंतु गावातल्या लोकांची सुद्धा पिटाई केली की तुम्हाला सायकलवर जाण्याचा अधिकार नाही, तुम्ही पायी घेतला. जळगावमध्ये दोन मातंग बांधवांनी दोघांनी विहिरीचं पाणी प्यायले आणि त्या ठिकाणी आंघोळ केली म्हणून साठी त्यांना बेदम मारण्यात आलं. कुत्र्याला सुद्धा मारलं तरी सुद्धा आपली शिक्षा होऊ शकते. आता 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला की कुत्र्याला मारलं म्हणून त्याच्यावर खटले भरण्यात आले, परंतु कुत्र्यापेक्षाही बेदम त्यांना मारहाण केली आणि आम्हाला आंदोलन करावं लागलं की त्यांच्यावर कारवाई करा. अशी परिस्थिती झालेली आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीमधून आपल्याला अधिकार मिळाले. एक कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कलम टाकलं आणि या धर्मशास्त्राने आम्हाला जे गुलाम बनवलेलं होतं ते गुलामीतून आपल्याला मुक्त करून टाकलं. कलम नंबर 13 आर्टिकल 13 मध्ये काय म्हटलं की तुम्हाला फंडामेंटल राईट्स मधल्या ज्याच्या विरोधामध्ये फंडामेंटल राईटच्या विरोधामध्ये कुठलेही कायदे असतील, कानून असतील, लिखित असतील, अलिखित असतील, प्रचलित असतील, अप्रचलित असतील आणि पूर्वी केलेले असतील, ते सगळे कायदे आजपासून रद्द होतील आणि इथून पुढे सुद्धा कायदे करता येणार. कलम 13.
कलम 17 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलं की अस्पृश्यता जी आहे, अस्पृश्यता आज या देशामध्ये असणार नाही, ती आजपासून खतम झालेली आहे. दुसऱ्या दिवशी प्रत्येक हॉटेलमध्ये बोर्ड लागले मित्रांनो की आमच्या हॉटेलमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश असतो. एका कलमाने बाबासाहेबांनी हे जग बदलून टाकलं, आम्हाला गुलामीतून मुक्त करून टाकले. त्याचे उत्साह आपण कुठेतरी फेडले पाहिजे. मित्रांनो, आता मी मुद्द्यावर येतो की हे सगळं जर करायचं असेल तर फार अवघड आहे. इतकं सोपं सुद्धा नाहीये करणं, तो सोपं सुद्धा नाही. एका संघटनेने पंजाबमध्ये एक मिटिंग घेतली, नॅशनल संघटना आहे, त्या संघटनेचं नाव मी सांगत नाही, आणि त्यांनी काय केलं, चष्मे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला. आणि चष्मे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला आणि त्यातले ते एक्झिक्युटिव्ह मेंबर होते. अरे म्हणजे चष्मे वाटण्याचा कार्यक्रम आमचा आहे का? अरे म्हटलं मग आमचा जर नसेल तर काय कार्यक्रम आहे? त्यांनी मिटिंग थोडीशी बरखास्त केली आणि 4-5 लोक मिळून त्यांची मिटिंग झाली आणि त्यांनी विचारलं की अरे चष्मे वाटण्याचा कार्यक्रम आपला असेल तर चष्मे वाटण्याचा कार्यक्रम आमचा नाही, परिवर्तन घडवण्याचा कार्यक्रम आमचा आहे. परिवर्तन घडवलं पाहिजे, सामाजिक परिवर्तन घडवलं पाहिजे, धार्मिक परिवर्तन घडवलं पाहिजे, आर्थिक परिवर्तन घडवलं पाहिजे. आणि जर आम्ही चष्मे वाटण्यामध्ये जर आमचे रिसोर्सेस जर गेले तर आम्ही काय करायचं? परिवर्तनाचं काम करणार. म्हणून मित्रांनो, प्रशिक्षणाशिवाय कुठलीही गोष्ट आज शक्य नाही. इतक्या हजारो संघटना आहेत, परंतु हजारो संघटना ज्या आहेत त्या निराशामध्ये आज आपलं जीवन जगत आहे. आज आहे तर उद्या संघटना नसेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि लोक सुद्धा इकडचे थोडे घ्यायचे, तिकडचे थोडे घ्यायचे, संघटन बनवायचं आज मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आयडिओलॉजिकली आपलं परफेक्शन असलं पाहिजे. आयडिओलॉजिकली परफेक्शन म्हणजे काय आहे की तुमच्याकडं तेजा बसलं पाहिजे की काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे तपासण्याची दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि ही तपासण्याची दृष्टी फुले शाहू आंबेडकरी आयडिओलॉजीमध्ये आहे. आणि ही आयडिओलॉजी जर आपण ऍक्सेप्ट जर केली, मान्य जर केली आणि जर आत्मसात केली तर तुम्हाला कोणी सुद्धा लखोटा बनवू शकत नाही. नाहीतर लखोटा होणं हे 100% गॅरंटी आहे याच्यामध्ये. म्हणून प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षणाशिवाय आयडिओलॉजी कंप्लीट होऊ शकत नाही, आयडिओलॉजीचं अंडरस्टँडिंग होऊ शकत नाही. म्हणून प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मी घेतो. प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मी घेतो. माझ्याकडे 1 महिन्यापर्यंतचे प्रशिक्षण आहेत, तर प्रशिक्षण घेण्याची मी जबाबदारी घेतो. आणि आवश्यक असेल तर मला कधीही कॉल करा, मी ते सहकार्य करायला तयार आहे. तर मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि या महानवयान प्रतिष्ठानचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आश्वासनाची ग्वाही देऊन, म्हणजे प्रशिक्षण देण्याच्या आश्वासनाची ग्वाही देऊन मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. चौगुले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आदरणीय अध्यक्ष महोदय व व्यासपीठ विराजमान सन्माननीय अतिथी तसेच उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आम्ही सर्वजण बरीच चर्चा झाली. सर्वांच्या मनावर कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे दडपण होते. आपले प्रमुख मार्गदर्शक उद्घाटक श्री माननीय डॉक्टर श्रीपाल सबनी साहेब, वेगवादी विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक, 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, यांना आम्ही या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कार्यक्रमात उपस्थित राहावे म्हणून विनंती केली. तरी सुद्धा आमच्या मनामध्ये शंका होती. सबनी साहेब यांचं बिझी शेड्यूल असतं, खूप व्यस्त असतात त्यांच्या कार्यक्रमामध्ये, ते आपल्या कार्यक्रमाला वेळ देतील की नाही. पण ज्यावेळेस आम्ही आमचे
मार्गदर्शक आमच्या भागातील कार्यकर्ते डॉक्टर खेतमाळ सर यांना मी विनंती केली, सर आपल्याला सबने साहेबांना या कार्यक्रमातून बोलवतोय, त्यांच्या हस्ते आपल्याला या कार्यक्रमाचं उद्घाटन ठेवायचं आहे, या प्रतिष्ठानचं उद्घाटन ठेवायचं आहे. नवीन आम्ही एक प्रतिष्ठापन स्थापन करत आहोत आणि अशा माणसाच्या हस्ते आम्हाला ते उद्घाटन झालं पाहिजे की ज्यांचा कर्तृत्वाने ते खूप महान आहे, त्यांचं काम खूप मोठं आहे. आणि त्यांनी लगेच केतमाळ सरांनी आम्हाला होकार दिला. म्हणजे काय मामा आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू. साहेबांनी कॉन्टॅक्ट करून दिलं. केतमाळ सरांनी साहेबांना आम्ही भेटलो, बोललो त्यांच्याशी. आमची आपल्या प्रतिष्ठानाची संकल्पना, कामाचा उद्देश ज्यावेळेस साहेबांच्या लक्षात आला त्यावेळेस त्यांनी लगेच कसल्याही प्रकारचे आडेवेढे न घेता या कार्यक्रमात उपस्थित राहण्याकरता होकार दिला. त्यांच्या सततच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिला त्याबद्दल मी श्री डॉक्टर सबने साहेब यांचे आभार मानतो. ते उद्घाटन म्हणून आपल्याला आले होते, पण काही कारणास्तव त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला 10:30 वाजता पोहोचायचं होतं, त्यामुळे ते लवकर हा कार्यक्रम आटपून गेले. त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्याकरिता आलो, परंतु आभार परक्याचे मानायचे असतात, आपल्या माणसाचे नाही. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त कसे करावे याबाबत प्रश्न पडला आहे. याबाबत मी एवढेच म्हणू इच्छितो, फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला. फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला. नाते जपले हृदयाचे, त्या नात्याला दार कशाला. नाते जपले हृदयाचे, त्या नात्याला दार कशाला. आपले आदरणीय प्रमुख अतिथी व आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री रवींद्रजी दंगेकर साहेब यांचे आपल्या हृदयाचे नाते आहेत. या आपल्या माणसाला आभाराची आवश्यकता नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. पण तरी सुद्धा कार्यक्रमाची एक अपरिहार्यता व माझ्यावर जबाबदारी या नात्याने ते आवश्यक आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष श्री रवींद्रभाऊ दंगेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले व आपणास वेळ दिला, त्याबद्दल मी आयोजन समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन श्री विजयराव कांबळे, मुख्य प्रवर्तक बाबासाहेब आंबेडकर विचार प्रशिक्षण संस्था पुणे व डॉक्टर सिया नलवा, सामाजिक कार्यकर्ते, तसेच श्री महेशराव शिंदे, कार्याध्यक्ष आरोग्य सेवा कर्मचारी संघटना पुणे. त्याचप्रमाणे श्री मनोज प्रक्षाळे, सामाजिक कार्यकर्ते, यांनी सुद्धा या कार्यक्रमात त्यांच्या सततच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपणास अमृततुल्य मार्गदर्शन बाळकडू पाजले. त्याबाबत त्यांचे कोटी कोटी धन्यवाद व आयोजन समितीच्या वतीने आभार. तसेच भविष्यात सुद्धा आपले मार्गदर्शनाचे अमृताचे 2 थेंब आम्हास मिळत राहो ही सदिच्छा. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमास अतिथी म्हणून श्री माने साहेब, आरोग्य सेवा कुटुंब कल्याण प्रशासन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि रत्नागिरी साहेब, लवजी सेना प्रतिष्ठान हे सुद्धा या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे श्री संतोष प्रक्षाळे, जिल्हा परिषद सदस्य सोलापूर, हे सुद्धा आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित राहिले.
यांनी सुद्धा उपस्थिती दाखवल्याबद्दल राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व धन्यवाद. आयोजन समितीच्या वतीने आभार. तसेच भविष्यात सुद्धा आपले मार्गदर्शनाच्या अमृताचे 2 थेंब आम्हास मिळत राहावं ही सदिच्छा. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री रमेशजी गायकवाड, छत्रपती शाळेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे डॉक्टर खेरमाळे सर, लेखक, हे सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहून वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमास अन्य काही आमचे मित्र उपस्थित राहिले. आमच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते उदयसिंहजी मोहित, जिजा घोडके, संतोषजी लड्डा, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक धारणकर काका, त्याचप्रमाणे आमचे मित्र ॲडव्होकेट महेशरावजी सकट, नामदेवरावजी मानकर, हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिले. आपले सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रेक्षक बंधू व भगिनी, मित्र परिवार व विविध क्षेत्राचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी, माझे सहकारी मित्र, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील पदवीधर, उद्योजक, हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आपले सुद्धा आभार संयोजकाच्या वतीने. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता सहकार्य लाभलेले सर्व कामगार वर्ग, बालगंधर्व, रंगमंच, त्याप्रमाणे लाईट, साऊंड सिस्टीम, स्टेज सजावट करण्याकरिता लाभलेली टीम, यांचे सुद्धा मी आयोजक समितीच्या वतीने खूप आभार मानतो.